धाराशिव जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। वरुडा या गावातील शेतकरी नुकसानामुळे त्रस्त झालेत। प्रत्येक शेतकऱ्याची जवळपास 2 एकरपासून 10 ते 15 एकर जमीन खरडून गेली आहे। बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनचं उत्पादन घेतलं होतं, मात्र सोयाबीनच्या पिकाचं पावसाच्या पाण्यामुळे पुरतं नुकसान झालंय। त्यामुळे आता काढलेली कर्ज कशी फेडायची असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय। सरसकट एकरी 50,000ची मदत करून कर्जमाफीही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पुढारी न्यूजच्या माध्यमातून केली आहे। शेती 5 एकर शेती आहे, काय सोयाबीन आहे ते तर या तळ्याच्या कडला काही शेती आहे 2-3 एकर। तळ्याचं पाणी वाढल्यामुळे सगळी सोयाबीनमध्ये पाण्यात गेली सोयाबीन। आता पण शेताकडे निघालो होतो, आता नदीला पाणी आहे म्हणून थांबलो मी। रात्रभर पाऊस चालू आहे। अपेक्षा का आता सरकारनं आता काय सगळ्याला सरसकट मदत द्यावी शासनानं। त्याशिवाय पर्याय नाही। काय आज ऊस होती, ऊस सुद्धा सफाई झाली पाण्यानं। वारं पाणी सगळं पाण्यानं कुठून बी पाणी वाहते, शेतात जायला नाही। जनावराच्या शेडमध्ये सुद्धा पाणी आता सगळं। अख्ख्या गावात पाऊस भरपूर आहे, मराठवाड्यात सगळीकडेच आहे। पण माझं एकच म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये मदत करावी शासनानं, ही आमची नम्र विनंती आहे। आता आमचं 4-5 एकर सोयाबीन आहे, सगळं वाहूनच गेले जमायला। काहीच नाही ते सोयाबीन, काहीच नाही। सोयाबीन आणि उडीद केलता, दोन्हीच्या दोन्ही गेले पिकं, काय सुद्धा राहिलं नाही। उगं बसलो आता, काय शेतात तरी जाऊन काय करावं? बसलो आता निवांत। शासनात मायबाप आम्हाला आता कोणता आम्हाला विलाज नाही दुसरा कुठलाच, कोणच मायबाप नाही। शासनानंच आम्हाला मदत द्यावी लागते आणि कर्ज बाजारीपणा कर्ज आहे आता लाखभर कर्ज आहे ना। हा, ते आता येणाऱ्या उत्पन्नातनं फेडणार कसं फेडणार? गेलंय ना शेतातलं सगळेजण, कशानं फेडणार? शासनानंच मदत करायला पाहिजे आता। हा, मायबाप शासनच सरकार वाटते करेल। हे सरकारने या गोष्टीचं गांभीर्य करून एवढंच चान्स आहे सरकारला मदत करायला, त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे। सरकारनं बऱ्याच लोकांचे असे दिवस कधीच नव्हते, जवळजवळ 60-65 वर्षानंतरही पहिल्यांदा ही वातावरण असं झालेलं आहे। लोकांच्या हातातोंडाला आलेला घास सगळा पूर्ण वाहून गेलेला आहे, जमीन पूर्ण नापीक झाली। जमीन 4 वर्ष 25-22 वर्ष येणार नाहीत आता अशी जमिनीचे। शेतकरी इतकं मोठं हाल कधी झालेलं नाही। माती पूर्ण 4 फुटावर 5 फुटावर असा थरच्या थर असे वाहून गेले, तर ऊस सगळे वाढवे पडले, तर ऊस राहिले नाही, तर सोयाबीन पूर्ण रान पूर्ण असं वाहून गेलेलं आहे।